याला जो रॉ मटेरियल लागतं तो शेतकऱ्याच्या शेतीत जो सोयाबीन तयार होतं आणि सोयाबीन तयार झालेलं ज्या वेळेला खळं केलं जातं आणि खळ्यामधून जे वेस्टेज पडणारी गुळी असते जी शेतकऱ्यांशी कुठं निगडीत नसती, शेतकऱ्यांना कुठं उपयोगात येत नसती, ती गुळी मग सोयाबीन गुळी असेल, हरभरा गुळी असेल किंवा शेंगापासून शेंगदाणे वेगळे करताना जे पडलेले टर्कल आहेत शेंगाचे त्याच्यापासून हा प्रोडक्ट तयार होतो. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण उद्योग भरारी या चॅनलवर अनेक नवनवीन व्यवसाय घेऊन येत असतो, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील जे तरुण उद्योजक असतील किंवा तरुण युवक आहेत ते व्यवसायाकडे आकर्षित होतील, व्यवसायामध्ये येतील. परंतु सर्वात महत्त्वाचा जो विषय असतो तो व्यवसाय कसा निवडायचा. कारण ज्या प्रोडक्टची मागणी सर्वात जास्त मार्केटमध्ये आहे असा जर व्यवसाय तुम्ही निवडला तर त्या व्यवसायाचं भविष्य आहे. आणि कुठलाही व्यवसाय मार्केटमध्ये अमर्यादित काळ तोपर्यंत टिकतो जोपर्यंत त्या प्रोडक्टची मागणी सर्वात जास्त आहे आणि सप्लायर कमी आहेत. तर आपण आज अशा व्यवसायाला भेट देण्यासाठी आलो आहोत. महाराष्ट्रात ज्या काही टॉपच्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना रॉ मटेरियल म्हणून किंवा इंधनमधून जो प्रोडक्ट पुरवला जातो तो प्रोडक्ट या फॅक्टरीमध्ये तयार केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो प्रोडक्ट अगदी तुमच्या शेतात किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये तुमचा माल मिळणार आहे. तर सरांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. कुठला प्रोडक्ट आहे, कसा तयार केला जातो, त्याला मागणी कुठे आहे आणि एकंदरीत जर महिन्याचा विचार केला तर तुम्हाला याच्यामध्ये किती रुपयाचं उत्पन्न मिळणार आहे. तर करूया सरांसोबत आपण चर्चा. नमस्कार सर, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना परिचय सांगा. मी कीर्तिकुमार सदाशिव शेटे. सर, आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ही तुमची फॅक्टरी आहे आणि साधारण कुठलाही उद्योग म्हणलं तर एखादा उद्योग आपण पाहतो शहरामध्ये आहे, MIDC मध्ये आहे. कारण कुठलाही व्यवसाय उभा करताना लोकेशन महत्त्वाचं असते. परंतु अगदी गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे. काय सांगाल सर, इथून हा प्रोडक्ट विकतो का? मागील 18 वर्षापासून मी व्यवसायाशी निगडीत आहे. वडिलोपार्जित माझ्याकडे व्यवसाय होते. अनेक व्यवसाय पाहितले, अनेक व्यवसायामधले चढ उतार पाहितले. ग्रामीण भागामध्ये चालणारा, शहरी भागामध्ये चालणारा हा पण व्यवसाय बघितला. परंतु मी जो आता सध्या जो काही व्यवसाय करतोय हा ग्रामीण भागातही चालतो, शहरी भागातही चालतो. याचं रॉ मटेरियल ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये नेता येतं आणि ग्रामीण भागामधून ग्रामीण भागामध्ये मिळतं. बरोबर. त्यामुळे हा जो उद्योग आहे हा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये चालणार आहे आणि याची मागणी अनेक ठिकाणी आहे, अनेक शहरामध्ये आहे, अनेक इंडस्ट्रीमध्ये आहे. बरोबर. त्यामुळं हे ग्रामीण भागातही चालतो आणि शहरी भागातही चालतो आणि याला तेवढीच मागणी आहे. बरं, जसं तुम्ही आता सांगितलं की प्रोडक्ट सगळीकडे विकला जातो, परंतु आता याची मागणी कुठे आणि किती आहे? भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया आहे, इंडस्ट्रियल हब आहे, ज्या ज्या ठिकाणी धुराडं चिमणं बॉयलर आहे त्या ठिकाणी आपला हा प्रोडक्ट चालतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मागणी आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं सर्वत्र मागणी आहे, नेमकं प्रोडक्ट कुठला आहे, कशा प्रकारे तयार होतो ऐकूयास आपल्या प्रेक्षकांना ते सांगा सर. आता जो प्रोडक्ट आपल्या यामध्ये फॅक्टरीमध्ये बनतोय ते 2 प्रकारचे आहेत. एक पॅलेट, ही पॅलेट जी 4 mm, 6 mm, 8 mm पासून 10 mm पर्यंत आहे. बरोबर. या पॅलेटला अनेक ठिकाणी डिमांड आहे, मागणी आहे. आणि ही पॅलेट जी आहे ही आपण वूड डस्ट ज्याला आपण लाकडी भुसा म्हणतो त्या लाकडी भुसापासून बनवतो. बरं, याची जी तयार करण्याची पद्धत आहे ती कशी आहे सर? आपण लाकडी भुसा जो आहे ते लाकडी भुसा आणून या ठिकाणी थोडासा चाळणी करून घ्यायचा. त्यातले जे छोटे दगड गोटे वगैरे जे बारीक सारीक आहेत ते बाजूला सरकले जातात. मग तो लाकडी भुसा मशीन मध्ये टाकायचा. मशीन मध्ये या मशीन मध्ये हा लाकडी भुसा आहे. हा लाकडी भुसा मिक्सिंग मधून चाळणी करून ठेवलेला आहे. हा लाकडी भुसा उचलून टोपल्यानं हे याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीची जी आपण आता बघितली त्या पद्धतीची पॅलेट तयार होते. हे फायनल प्रोडक्ट आहे. बरं, जसं तुम्ही सांगितलं आता भुसापासून तयार होते. आपल्याला भुसा कुठे मिळतो? हा भुसा एक तर आपण भुशासाठीचं जे लाकडं आणून भुशासाठीची एक मशीन आणून भुसा तयार आपण या ठिकाणी करू शकतो. किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भुसा उपलब्ध असतो, मोठ्या आरा मशीन वगैरे जे असतात त्या ठिकाणी ज्या मशीनचे लाकडी कटाई करून जो भुसा शिल्लक राहिलेला असतो तो भुसा आपण इथं विकत आणू शकतो. बरोबर. आता आपण इथं पाहतो की हो फायनल प्रोडक्ट आहे तुमच्याकडे उरू पॅलेट, त्याच्यानंतर इकडे ब्रिकेट आहेत. हा काय फरक आहे दोन्ही बिझनेस मध्ये? हा जो पॅलेट आहे हा पॅलेट 4 mm पासून 6 mm, 8 mm, 10 mm, 12 mm पर्यंत मिळतो. हे जे आहे याला 70 mm आणि 90 mm अशा 2 प्रकारची हे ब्रिकेट तयार होती. ही आता 90 mm ची आहे. बरोबर. ही 90 mm ची ब्रिकेट आहे. ह्याची मोठी साईज आहे. याच्यामध्ये जे रॉ मटेरियल लागतं, याच्यामधलं जे रॉ मटेरियल लागतं हे रॉ मटेरियल
डस्ट केलेलं, बारीक केलेलं, ग्राइंड केलेलं नसतं. याला जो रॉ मटेरियल लागतं तो शेतकऱ्याच्या शेतीत जो सोयाबीन तयार होतं आणि सोयाबीन तयार झालेलं ज्या वेळेला खळं केलं जातं आणि खळ्यामधून जे वेस्टेज पडणारी गुळी असती जी शेतकऱ्यांशी कुठं निगडीत नसती, शेतकऱ्यांना कुठं उपयोगात येत नसती, ती गुळी मग सोयाबीन गुळी असेल, हरभरा गुळी असेल किंवा शेंगापासून शेंगदाणे वेगळे करताना जे पडलेले टर्कल आहेत शेंगाचे त्याच्यापासून हा प्रोडक्ट तयार होतो. हा फायनल आहे, हा फायनल प्रोडक्ट आहे. बर, आता याच्यामध्ये जो आपण इकडे वूड पॅलेट पाहिलं सर, याच्यासाठी आपल्याला जो रॉ मटेरियल लागतंय ते पूर्णपणे म्हणजे ॲग्रीवेस्ट मटेरियल आहे. जसं याला आता हे भुसापासून तयार होतं, तर कुठल्या प्रकारचा भुसा असतो वूड पॅलेट तयार होण्यासाठी? हा लाकडी भुसा आहे. लाकडी म्हणजे कुठल्या प्रकारचे लाकड असतात? नाही, आता ज्या ज्या ठिकाणी आता कसं की आपल्याला कुठलाही लाकूड जर आपण आणलं, एक तर आपण आपल्या लाकडी भुश्या करणाऱ्या मशीन पासून लाकडं टाकून भुसा करू शकतो किंवा ज्या ठिकाणी मोठी आरा मशीन असते, ज्या ठिकाणी लाकडाची कामं होतात, लाकडाची कामं करत असताना, लाकडं कट करत असताना जे वेस्टेज पडलेला भुसा जो आहे ज्या मशीन पाशी, तो भुसा आपण आणतो. बरोबर, म्हणजे असं कुठल्या लाकडाचा भुसा असला पाहिजे असं नाही, कुठल्याही लाकडाचा भुसा याला चालतो, कुठला पण चालतो, कुठल्याही लाकडाचा भुसा याला चालतो. याच्यामध्ये आता जसं तुम्ही भुसा खरेदी करून इथं हे पक्का माल तयार केलेला आहे, आता याची मागणी आणि याच्या मागणीमध्ये कसा फरक आहे सर? म्हणजे सर्वात जास्त मागणी आता कुठल्या प्रोडक्टला आहे? दोन्ही मागण्या आहेत. याला जे आहे ते मोठे जसे बॉयलर आहेत, ज्या बॉयलरला रोज 60 टन, 70 टन, 80 टन, 100 टन, 200 टन लागतं, अशा या बॉयलरला याची पण मागणी आहे. आणि ज्या बॉयलरला आता फार्मास्युटिकल असतील, फरसान प्रोडक्ट असतील, बेकरी प्रोडक्ट असतील, ज्याला याची मागणी फार प्रमाणामध्ये आहे. म्हणजे जे स्मॉल उद्योग आहेत, स्मॉल उद्योग पण आहेत. अजून एक बाकी सारखे जे कमर्शियल ज्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी छोटा स्मॉल उद्योग जे आपण म्हणलात त्या पद्धतीप्रमाणे आहेत, त्याला याची पण मागणी भरपूर आहे. दोन्हीची पण मागणी भरपूर. सर तुम्ही सांगितलं की मागणी भरपूर आहे, परंतु आता या ठिकाणी जर पाहिलं तर टनावर प्रोडक्ट तयार केलाय तुम्ही, मग हा सर्व प्रोडक्ट विकतो का सर? बिलकुल विकतो. आता याची जी आहे ते याची आपण पर डे जर दिवसभर 12 तास 16 तास जर चालवली तर 10 टन 12 टन 15 टन पर्यंत बनते दिवसाला. आणि हे आपण 1.5 टन 2 टनापर्यंत दिवसाला बनवतो एका मशीन पासून. एका मशीन पासून 50 HP ची जी मशीन आहे त्या मशीन पासून हे आपण 1.5 टन 2 टनापर्यंत बनवतो आणि त्याच पद्धतीप्रमाणे आपली विक्री होते. सर भरपूर प्रमाणात आता या ठिकाणी माल तयार होतोय, मग माल तयार करण्यासाठी कच्चा माल याचं नियोजन कसं आहे सर आपलं? आता ही जी बायोमास ब्रिकेट आहे, आपण जी 90 mm बनवतो, याचा जो कच्चा माल मिळतो तो शेतकऱ्यांच्या खळ्यानंतर जो सोयाबीन गुळी, इकडं त्याला गुळी शब्द वापरतात, बरोबर आहे, जे हरभरा गुळी, बाकीचं जे काही समजा रॉ मटेरियल पडतं त्या रॉ मटेरियल पासून आपण ही बायोमास ब्रिकेट बनवतो. बरोबर. आता याचं जे आहे ते याचा पर्चेसिंग पिरियड जो खरेदीचा हे आहे, क्षेत्र मर्यादा आहे, ही फक्त सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये ज्याही आपल्या सोयाबीनचे खळे होतात तिथून जे चालू होतो ते हरभराच्या पिकाचं खळं तोपर्यंतच याचा आपला रॉ मटेरियल मिळतो. त्यामुळं ह्या खरेदीचं क्षेत्र कमी असल्यामुळं, खरेदीची वेळ मर्यादा कमी असल्यामुळं याचं रॉ मटेरियल फक्त त्याच प्रमाणामध्ये मिळतं. बरोबर. त्यामुळं जितकं मटेरियल मिळतं तितक्या पद्धतीप्रमाणे आपण त्याचं नियोजन करतो, त्या पद्धतीप्रमाणे आपण प्रोडक्शन करतो. आणि जर आपल्याकडून इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल, रॉ मटेरियल कलेक्ट करून डंप करून ठेवायची तयारी असेल, जे पुढं खरेदी मिळण्याचा जो वेळ आहे ती निघून गेल्यानंतर आहे, तर त्याचं एक वेगळं नियोजन आपण करून ठेवतो. आणि याला जो लागणारा सॉडस्ट आहे हा 12 महिने मिळतो. बरोबर. 12 महिने कुठे मिळतो? 12 महिने मिळतो. जिथं ज्या ज्या ठिकाणी आपल्या सॉडस्टच्या मशीन आहे, सॉच्या मशीन आहेत, सॉ मिल आहेत, मोठ्या आरा मशीन आहेत, त्या ठिकाणी याचा रॉ मटेरियल आपल्याला 12 महिने उपलब्ध आहे. या ब्रिकेट प्रमाणे त्याला स्टॉक करून ठेवायची गरज नाही, त्याला वेगळं भांडवल गुंतवायची गरज नाही. हे नवीन ताजं फ्रेश आणू शकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वूड पॅलेट बनवू शकतो. जसं आता हे वूड पॅलेट आहे, याचा खरेदी खर्च, त्याच्यानंतर प्रोसेसिंग खर्च आणि विक्री हे कसं चालतं आपलं? आता यासाठी जे लागणार सॉडस्ट आहे, लाकडी भुसा आहे, हा 4 रुपये दराने आम्हाला मिळतो. त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण वगैरे हे सगळं कॅल्क्युलेट जर केलं तर 4.5 रुपये किलो. त्याचं प्रोसेसिंग, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी कॉस्ट म्हणू, मॅन्युफॅक्चरिंग लेबर कॉस्ट म्हणू, हे सगळं जर दरम्यान धरलं तर एक साधारण त्याला 3 रुपये खर्च तयार करण्यासाठी प्रति किलो. 4.5 रुपये ते 3 रुपये, 7.5 रुपये. आणि आज सध्या लाकडी भुशापासून माल तयार होत असल्यामुळं त्याचं मॉइश्चर प्रमाण, त्याचं ऍश कंटेंट हे फार कमी प्रमाणामध्ये राहतंय त्याला. आणि याला GCV चांगला मिळतो, जे कंपनीला अपेक्षित असतं. ऍश कमी राहायला पाहिजे,
मॉइश्चर कमी असलं पाहिजे आणि जीसीबी चांगला मिळाला पाहिजे. बरं. आता याचं जीसीबीच्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर 4042 पासून 4500 पर्यंत जीसीबी मिळतो. ज्या प्रमाणामध्ये जीसीबी असतो 4000 पासून तुम्ही 41, 42, 43, 45 पर्यंत जातात, तसं तसं याचे विक्री दर किंवा मिळणारा भाव जो आहे तो थोडासा पुढे जातो. त्यामुळं 13 रुपये, 14 रुपये, 15 रुपयापर्यंत पण आम्हाला याचा दर मिळतो. बरं, आता कुठे कुठे विकताय सर? ते बऱ्याच प्रमाणामध्ये जात आहे. कधी ज्या ठिकाणी संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, तुमचं कुरकुम MIDC असेल, अशा काही जे MIDC आहेत, MIDC शिवाय बी ज्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री खाली जे छोटे छोटे उद्योग केलेले आहेत त्या ठिकाणी पण आपला माल जातो. फार्मास्युटिकल असेल, फरसाण उद्योग असेल, बेकरी वॅटम असेल, जे कमर्शियल पर्पज खाली जे काही असे उद्योग आहेत त्या ठिकाणी आपला हा माल जातो. रॉ मटेरियलचा खर्च आहे, प्रोडक्शनचा खर्च आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे, एकंदरीत सर्व खर्च मायनस जाता महिन्याची आपली कमाई किती आहे? महिन्याची कमाईपेक्षा मी पर डे जे आहे तर त्या पद्धतीने सांगतो की 4.5 रुपये रॉ मटेरियल कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट 3 रुपये आणि साधारण 1.5 रुपये ते 2 रुपये ज्या अंतर आहे, डिलिव्हरी अंतर आहे त्यानुसार 1.5 रुपये ते 2 रुपये म्हणजे 4.5, 7.5 आणि 2, 9.5 रुपये जाता. 15 रुपये जर धरलं 6 ते 7 रुपये मला प्रति किलो नफा आहे. दिवसाचा 1.5 टन जातोय. दिवसाचा 1.5 टन जर गेलं तर 6 1.5 9,000 रुपये प्रतिदिन पर डे 9,000 शिल्लक राहतात. आता त्याच्यानंतर सर आपण आता हे जे वूड पॅलेटचं पाहिलं, आता हे याला काय म्हणतात? ब्रिकेट. याला बायोमास ब्रिकेट म्हणायचं. बायोमास ब्रिकेट याचं कसं आहे सर? याचं कसं आहे, याचं शेतकऱ्याकडून जे काही सप्लायर आहेत खरेदी करून आपल्याकडे आणून टाकतात त्यांचा जो रेट आहे तो 2,500 रुपयापासून 3,000 रुपयापर्यंत रेट असतो पर टन. बरं. मग त्याच्यामध्ये सोया आजकाल सोयाबीन जी गुळी आहे ती, हरभरा गुळी, हे 2 प्रकार जे आहे ते 3,000 रुपये, 2,500 रुपयापासून 3,000 रुपयापर्यंत हे आलं. याच्यानंतर याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे याचं साधारण 1.5 रुपयापर्यंत प्रोडक्शन कॉस्ट जातं. 3 रुपये प्लस 1.5 रुपये 4.5 रुपये आणि साधारण 1,000 ते 1,200 रुपये त्याचं ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट जातं. याचं पर डे आपण आपली मशीन चालवण्यावर आहे. समजा जर 12 तास चालवली तर साधारण 10-12 टन माल काढते दिवसाचा 10-12 टन माल जातो. 10-12 टन माल दिवसाला जातो. बरोबर. त्याच्यामुळे याचं जे प्रोडक्शन कॉस्ट, रॉ मटेरियल कॉस्ट, डिलिव्हरी कॉस्ट ही सगळी वजा जाता 1.5 ते 2 रुपये किलो मागे. 1.5 ते 2 रुपये किलो याच्या पाठीमागे नफा आहे. बरोबर. वूड पॅलेटचा जर विचार केला तर 6 ते 7 रुपये राहतात. 6 ते 7 रुपये वूड पॅलेट मध्ये जातात आणि याच्यामध्ये 2 रुपयामध्ये पण जास्त क्वांटिटीमध्ये माल जातो. जास्त क्वांटिटीमध्ये माल असतो. परंतु या दोन्हीचा जर फरक बघितला तर याचं परचेसिंग पिरियड फार कमी आहे. बरोबर. याचं स्टॉक इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. बरोबर. याचं स्टॉक इन्व्हेस्टमेंट कमी आहे. परचेसिंग 12 महिने आहे आणि 12 महिने आणि प्रॉफिट रेशो याचा जास्त आहे. ओके सर, आता उद्योगाचा जर विचार केला, एखादा व्यक्ती या उद्योगात येऊ इच्छित असेल तर त्याने आता कुठला उद्योग सुरू केला पाहिजे? आपल्याकडे 2 प्रकारचे प्रोडक्ट तयार होते. आता जर त्याला बायोमास ब्रिकेट मध्ये किंवा पॅलेट मध्ये जर यायचं असेल तर दोन्हीचा तुलनात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला, बायोमास ब्रिकेट जी आहे या मशीनची कॉस्ट फार असते. साधारण 20-22 लाख 25 लाखापर्यंत ही मशीन जाते. बरोबर. या मशीनसाठी फार मोठं सेटअप लावावं लागतं, ज्याला 40 बाय 110, 40 बाय 150, 40 बाय 200 अशा पद्धतीचं एक तुमचं शेड असलं पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की वर्षभराचं लागणारं मटेरियल तुम्हाला कमी कालावधीमध्ये खरेदी करून स्टॉक ठेवावं लागतं. अन्यथा जितका कालावधी खरेदीचा आहे तितकाच कालावधीत तुम्हाला त्याचं प्रोडक्शन करावं लागतं. बरोबर. याच्या प्रोडक्शन मध्ये आणि याच्या प्रोडक्शन मध्ये हाच फरक आहे. ही जी मशीन आहे या मशीन 10 लाखापासून चालवून 12 लाखापर्यंत, 10 ते 12 लाख रुपयापर्यंत म्हणजे 50 HP असेल, 4 mm, 6 mm, 8 mm, 10 mm असा जो काही प्रकार आहे या सगळ्या प्रकारामध्ये बसते. आणि या मशीन मध्ये नवीन उद्योग जगाला जर या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर या मशीनला त्यांनी प्राधान्य द्यावं. या मशीन मधून अगोदर या व्यवसायामध्ये पदार्पण करावं आणि अनुभव घ्यावा. त्यानंतर मग याच मशीन मध्ये अजून अनेक वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. या पॅलेटला भविष्य आहे. भविष्यामध्ये या पॅलेटची मागणी सुद्धा आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. दोन्हीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर याला लागणारं रॉ मटेरियलला जास्त इन्व्हेस्ट लागणार नाही. कॅपिटल ज्याला वर्क म्हणतो आपण, भाग भांडवल, खेळतं भांडवल जे लागतं ते याला जास्त न लागता रोजचं रोज घेऊन आणून रोजचं रोज बनवून आपण रोजचं रोज विक्री करू शकतो. यासाठी भरपूर काही भांडवल लागतं. ब्रिकेट मशीनसाठी 90 mm ला फार प्रमाणामध्ये रॉ मटेरियल तुम्हाला स्टॉक करावं लागतं आणि फार प्रमाणामध्ये तुम्हाला प्रोडक्शनही करावं लागतं आणि त्याच पद्धतीप्रमाणे तुम्हाला ते सेलही करावं लागतं. ते कुठंतरी थांबलं तर तुमची चैनही बिघडू शकते. ते पर डे बनवू शकतं, पर डे विकू शकतं. त्यामुळे या पॅलेट मशीनला
आज नवउद्योजकांना जर प्राधान्य दिलं तर खूप छान. जसं सांगितलं सर तुम्ही, आता भविष्य आहे व्यवसायाला, पण एकंदरीत गुंतवणूक किती लागते सर? आता व्यवसाय सुरू करायचं म्हणलं तर गुंतवणूक आहे. याला आता 50 HP ची मशीन जर घ्यायची म्हणलं तर तुम्हाला 50 HP ची इलेक्ट्रिसिटी पॉवर ज्याला आहे 24 आवर, ज्या ठिकाणी आपल्याला उद्योग उभा करायचा त्या ठिकाणी 24 तास लाईट उपलब्ध असली पाहिजे. या मशीनची 10 ते 12 लाख रुपये कॉस्ट आहे. ती एक. हा खर्च वगळता भाग भांडवल याला जास्त लागत नाही. रोजचा तुम्ही माल तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणात तुम्हाला लागणारा 1.5 टन माल रोज तुम्ही रोजची रोज आणू शकता, किंवा तुम्हाला लागणारा रॉ मटेरियल जे आहे ते तुम्ही 10 टनाची गाडी आणून स्टॉक करू शकता. त्याला लागणारा जास्तीत जास्त मिनिमम 40-50 हजार रुपये, 1 लाख रुपये खर्च. हे 12 ते 13 लाख रुपयामध्ये हा तुमचा अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्योग उभा राहू शकतो. 10 ते 12 लाख. 10 ते 12 लाख. सर जसं तुम्ही सांगितलं, आता याला मागणी भरपूर आहे, गुंतवणूक पण सांगितली, पण आता मशीन खरेदीसाठी आपण कुठून खरेदी केली पाहिजे सर? मशीन खरेदीच्या संदर्भाने मी अनेक ठिकाणी सर्च केला, अनेक ठिकाणी पाहितलं. मला जशा प्रमाणामध्ये पॅलेटची मशीन पाहिजे तशा प्रमाणामध्ये मला कुठं उपलब्ध झाली नाही. मग मला भारत ॲग्रीटेक लातूर MIDC या ठिकाणी मी गेलो. ही मशीन मला पाहण्यात आली आणि या मशीनची क्वालिटी, या मशीनचे पॅलेट बनवण्याची सोपी प्रक्रिया ही मला पसंत पडली आणि मी त्या ठिकाणी ही मशीन खरेदी. बरं सर, जसं तुम्ही सांगितलं, आता भारत ॲग्रीटेक कडून तुम्ही मशीन खरेदी केली, परंतु आता मशीन खरेदी केल्यानंतर काय याला मेंटेनन्स खर्च वगैरे काय आहे का? नाही, मी ज्या दिवसापासून चालू केलंय, मशीन आणली, याला काही कुठलं फाउंडेशन वगैरे केलेलं नाहीये. याला लोखंडी फाउंडेशन पहिलेच आहे. याच्या खाली एक बेस ठेवला, लाकडी म्हणा लोखंडी म्हणा, आणि त्याच्यावर आणून ही मशीन बसवलेली आहे. ज्या दिवशी आणली त्या दिवशी फक्त एक कंपनीने ज्या पद्धतीने मला सांगितलं त्या पद्धतीने मी 2.5 तास MT फिरवली. MT फिरवल्यानंतर मग परत जसं ऑइल माल टाकून मशीन चालू करायची असती, जसं ब्रिकेट मशीनचं, हे मोठ्या ब्रिकेट मशीनचं प्रोसिजर आहे त्याच पद्धतीने मी याला फॉलो केलं आणि त्या पद्धतीने केलं. ज्या दिवसापासून चालू आहे त्या दिवसापासून आतापर्यंत त्याला कुठल्या प्रकारचं मेंटेनन्स मला जाणवलं नाही. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की व्यवसायाला मागणी किती आहे, गुंतवणूक किती लागते. महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा देशाचा विचार केला तर एकंदरीत पूर्ण आज प्रत्येक दिवसाला कित्येक उद्योग उभा राहतात आणि बंदही होतात. कारण काय आहे की त्या प्रोडक्टला मागणी किती आहे. आणि जर एकंदरीत या उद्योगाचा विचार केला तर या प्रोडक्टला पूर्ण देशभर मागणी आहे. कच्च्या मालाचा विचार केला तर तो तुमच्या परिसरात उपलब्ध आहे, शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे, सर्वत्र उपलब्ध आहे. एकंदरीत उत्पन्नाचा जर विचार केला तर तो तुम्ही प्रोडक्शन तयार किती करता त्यावर तुमचं उत्पन्न अवलंबून असणार आहे. जर तुम्ही दिवसाचं 3 टन जर माल तयार केला तर 18,000 पण कमवू शकतात. म्हणजे काय, तर उत्पादन तयार करा, विक्रीची तुम्हाला कुठेही अडचण नाही. जर अशा प्रकारचा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर भारत ॲग्रीटेकचा संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे. आपण संपर्क करू शकतात त्यांना, किंवा प्रत्यक्ष व्हिजिट देऊन व्यवसायाची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात आणि आपल्या राहत्या घरी किंवा आपण जिथे आहात तिथून हा उद्योग सुरू करू शकतात. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन प्रेरणादायी उद्योगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.